चला तर आज आपण मुंबईला आझाद मैदानावर जाणार आहोत. चेन्नई एक्सप्रेस सकाळी पनवेल म्हणजे गाडी आहे थांबलेला आहोत आणि पुढे CSTला आता पोचलेला आहोत. CSTला पोचल्यावरती बाहेर पाहतो तर खूप मोठी गर्दी आहे, कारण मुंबईला पूर्ण महाराष्ट्रातनं अंगणवाडी सेविका मदतनीस आलेले आहेत आणि त्यामुळे गर्दी आहे. ट्रेनला फार गर्दी होती. आता ट्रेनमधून CST म्हणजे शिवाजी टर्मिनस येथे पोचलेले आहे. पोचल्यानंतर आता आझाद मैदानाकडे जाणार आहोत. आझाद मैदानावर काय परिस्थिती आहे ते गेल्यावरच कळणार आहे. तर आम्ही सर्व मैत्रिणी आता आझाद मैदानाकडे निघालेलो आहोत. पाहू काय आहे काय नाही. तर ट्रेनचा प्रवास चांगला झालेला आहे, सुखद झालेला आहे. बसायला गाडी जागा मिळाली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर आता आझाद मैदानाकडे निघालो. आझाद मैदानाकडे निघत असताना रस्त्यात स्टेशनवरती रक्तदान शिबिराचा कॅम्प लागलेला आहे. तिथे माझी मैत्रीण चौकशी करायला गेली आहे की कशा प्रकारे रक्तदान शिबिर इथे भरवलं जाते. तर मी तिच्याकडे गेले आणि तिला विचारलं की कशा प्रकारे तुम्ही कॅम्प भरवता, आणि तिने मला सांगितलं मग इथे रोज आमचा कॅम्प असतो आणि आज जरा जास्तच गर्दी आहे रक्तदान करण्यासाठी, कारण लांबून लांबून लोक CSTला येतात आणि आज तर आंदोलनं आहेत. तर ती मला कन्व्हिन्स करत होती की रक्तदान करा म्हणून, पण मी सकाळी नाश्ता नाही केलेला आणि खरं सांगू का माझ्या बॉडीमध्ये फारसं काही रक्त नाही आहे. 8 पॉईंट रक्त आहे आणि 8 पॉईंटमध्ये आता मुंबईवरून आलेली पुण्याहून आलेली आहे आणि रक्तदान करायचं तर सकाळी नाश्ताही नाही केलेला. आता रक्तदान हे करणं फार पुण्याचं काम असतं, गरजू लोकांना त्याचा उपयोग होत असतो, पण मी ते रक्तदान करू शकत नाही याचं मला फार वाटत होतं. तिथे काय करते ते पाहते आणि मुलगी फार सुंदरपणे कन्व्हिन्स करत होती रक्तदान करावं. तर आता आम्ही निघालो आझाद मैदानाकडे साठी आणि आम्ही पावसाचं वातावरण गेलो. मैदानात जावा तुम्ही तिथं जावा. तुम्ही इकडे सोडलं जॉब आहे आमच्याबरोबर मज्जाव करण्याचं कारण कळत नाही. आज आम्ही एवढी लक्ष इथे आझाद मैदानावरती तुम्ही पाहू शकता. आता आम्ही मैदानाच्या बाहेर आलेलो आहोत मैदानाच्या, आणि तिथे फुटपाथवरती आम्ही आलेलो आहोत. माझ्या मागे पाहू शकता
मुंबई हे आहे मुंबई महानगरपालिका. आम्ही सगळेजण थोड्या वेळ बसतो कारण आतमध्ये बसायला जागा नाही, बाहेरही बसायला जागा नाही. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं. ही माझी बहीण आहे, या माझ्या नको मला नको. बसायला जागा नाही आणि आम्ही वगैरे काही चाललेलं नव्हतं, त्यामुळे फार मोठी पंचायत झालेली आहे आणि पुण्याला खूप पाऊस पडतो पडलेला आहे. तर लवकर पुण्याला गेलं पाहिजे कारण मुंबईत पाऊस आहे आणि आम्ही जेवण हे आमचं 3 दिवस आंदोलन चालू आहे. तसं पाहिलेलं